मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एका हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून उपस्थित होते। दरम्यान या भेटीवर आदित्य म्हणाले, आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय, आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या असं म्हणत आदित्य ठाकरे निघून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला। दरम्यान यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। नेते हे एका हॉटेलमध्ये होते, जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात, एखाद्या राजकीय मंचावरती एकत्र असतात। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात। हा एक नक्कीच, पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांगितलं। ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील। माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणता ते सत्य आहे की ते वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापली कामं आटपून निघून गेले।